शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आणि त्याचबरोबर पीएम सन्मान किसान निधी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या तसंच केंद्र शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आता समोर आलेले शेतकरी बांधवांनो, खास करून पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत हे अपडेट समोर आले आहे। आणि त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जो येणारा 5वा हप्ता आहे तो देखील येणार आहे। एकंदरीत विचार केला असता शेतकरी बांधवांनो, 2 आणि 2 असे 2 आणि 2 प्लस असे 4,000 रुपये एकंदरीत एकाच वेळी शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये आता येणार आहे। शेतकरी बांधव, या संदर्भातील राज्य शासनाच्या तसंच केंद्र शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण असं अपडेट समोर आले। तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश पबळे आणि आपण पाहतात योगेश पबळे 2.0 हे आपलं ऑफिशियल। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत म्हणजे दोन्ही हप्ते एकत्रित देण्याचे शासनाचं आता एक योजना त्यांनी आखलेली आहे। शेतकरी बांधवांनो, याचं कारण काय ते पण आपण थोडक्यात जाणून घेऊया। तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, एक माहिती म्हणून सांगू शकतो की काल आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता, जसं की अतिवृष्टी अनुदान, त्याचबरोबर गारपीट अनुदान आणि इतरही काही नुकसान अनुदान जे की शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजे 26 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ते भेटणार होते। या संदर्भात आपण एक व्हिडिओ बनवला होता, म्हणजे की 5 सप्टेंबर रोजी ऑफिशियल म्हणजे की गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती त्यांनी एक GR निर्गमित करण्यात आला आणि ते GRच्या माध्यमातून 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ देण्याचे त्यांनी ठरवलं। परंतु शेतकरी बांधवांनो, त्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच काही शेतकरी बांधवांनी अशा निगेटिव्ह कमेंट केल्या, म्हणजे की ही माहिती खोटी आहे, तुम्ही खोटे आश्वासन देता किंवा खोटे GR दाखवता, इतर म्हणजे काही बोगस कमेंट अशा बऱ्याच काही शेतकरी बांधवांनी केला। तर त्यांना मी सांगू शकतो की तुमच्यामुळे जे की ज्या शेतकऱ्यांना ती माहितीची आवश्यकता असते, गरज असते, त्या शेतकऱ्यांना याच्यातून खूप जास्त नुकसान होऊ लागले। कारण की आम्ही अशा कमेंट आल्यामुळे काय होतं की वेळोवेळी ते व्हिडिओ बनवण्याचा टाळतो का, म्हणजे त्याच्यामुळे बऱ्याच काही शेतकऱ्यांचे नुकसान होते। जसे की मागील काही काळात जो काही व्हिडिओची गरज होती त्या अर्ध त्याच्या माध्यमातून भरायची होती, तर अशा व्हिडिओ न बनवल्यामुळे त्या शेतकऱ्यांचे नुकसान होते। तर ज्यांना नाही पाहिजे त्यांनी नाही पण बघू शकतात, तरी काही अडचण नाही, परंतु ज्यांना ती माहिती गरजेची वाटते त्यांच्याकरता ती आवश्यक आहे, त्यांच्याकरता ती माहिती आवश्यक आहे, ते बघू शकतात। तर त्यांच्याकरताच ते व्हिडिओ असतात, ज्यांना गरज नाही त्यांच्याकरता हे व्हिडिओ नसतात। तर हेच माहिती थोडक्यात सांगायची होती, कारण की बऱ्याच काही शेतकऱ्यांनी त्याच्यावरती असा निगेटिव्ह कमेंट केलाय। आता जे शासनाचं ऑफिशियल GR त्याच्या माध्यमातून सांगण्यात आलं आणि बरेच काही शेतकरी म्हणतात हे खोटे GR दाखवतात, असं काहीच नसतं शेतकरी बांधवांनो। तर चला तर आपल्या व्हिडिओच्या टॉपिककडे वळूया। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे येणारे 2 हप्ते ते एकत्रित येणारे असं आश्वासन आता राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात येऊ लागले। आणि त्याचबरोबर शेतकरी बांधव, याच्या तारखा पण आता जाहीर झाल्याच्या मार्गावरती आहे। खास करून विचार केला असता तर पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जी येणारी 18 हप्त्याची तारीख ती आता जाहीर झालेली शेतकरी बांधवांनो। आणि त्याचबरोबर त्याच्याच अंतर्गत जे की त्याच्याच माध्यमातून शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पण नमो शेतकरी योजनेचा जो की आता 5वा हप्ता देण्यात येणार आहे। याचं एकच रिझन आहे, तुम्हाला सांगू शकतो शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्यामुळे काय झालं होतं की येणारा जो 4था हप्ता होता त्याचे जवळपास शेतकरी बांधवांनो 1.5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी ते हप्ता लांबला होता। म्हणजे की मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीमुळे, म्हणजे की त्याची जी तारीख होती ती शेतकऱ्यांना जून ते जुलैमध्ये होती, परंतु तुम्हाला तो जे की ऑगस्टमध्ये तुम्हाला ते 21 तारखेला नमो शेतकरी योजनेचा प्राप्त वितरण झाला। तर यालाच अनुसरून जे की आता नमो शेतकरी योजनेच्या 5व्या हप्त्याचा देखील तारीख आता शेतकरी बांधवांनो म्हणजे की जवळ आलेली, त्याचा पण कालावधी आता सुरुवात झालेली। तर याला राज्य शासन तसेच केंद्र शासनाने एकंदरीत 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये देणार आहे, थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या माध्यमातून। शेतकरी बांधवांनो, याचं एक दुसरं पण एक कारण आहे, जसं की लोकसभा निवडणुका लागण्या अगोदर जे की राज्य शासनाने तसेच केंद्र शासनाने शेतकऱ्यांना एकंदरीत 2 हप्ते दिले होते, काही ना तर 3 हप्त्याचे पण पैसे भेटले होते। म्हणजे की विचार केला असता तर नमो शेतकरी आणि पीएम किसानचे 2 आणि 2 असे 4,000 रुपये भेटले होते, जो की नमो शेतकरी योजनेअंतर्गत जो की 3रा हप्ता होता आणि पीएम किसान योजनेअंतर्गत जो की शेतकरी बांधवांनो 17वा हप्ता होता। असे एकंदरीत 2 हप्ते शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले होते। तर त्याचबरोबर आता 18व्या हप्त्याची ती तारीख आहे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगू शकतो की तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला सांगू शकतो आता 18 हप्त्याची तारीख, जसे की आपल्या भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून भारताचे पहिल्यांदाच पंतप्रधान झाल्याच्या नंतर त्यांनी 17व्या हप्त्याचं थेट वाराणसी येथून त्यांनी वितरण केलं होतं। आणि त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड परळी वैजनाथ येथे झालेल्या कृषी प्रदर्शन सोहळ्यामध्ये जे की 4थ्या हप्त्याचं वितरण त्यांच्या माध्यमातून करून दिलं, थेट 90 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 2,000 रुपये पोहोचले। परंतु आता 2 आणि 2 असे 4,000 रुपये शेतकरी बांधवांनो तुम्हाला सांगू शकतो की आता जो की सप्टेंबर तुला आता गणेश उत्सवाचा टाइम चालू आहे, तर लवकरच शेतकरी बांधवांनो तुम्हाला सांगू शकतो की सप्टेंबरच्या
एंडिंगमध्ये किंवा ऑक्टोबरच्या 1 तारखेपासून ते 10 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये नमोचे आणि पीएमचे असे दोन्ही हप्ते एकत्रित येणार आहे। याचं कारण आहे शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका यालाच अनुसरून राज्य शासन तसंच केंद्र शासन शेतकऱ्यांना एक आर्थिक सहाय्य देण्याकरता किंवा त्यांना खुश करण्याकरता हे दोन्ही हप्ते त्यांना एकत्रित देणार आहे। तर ही एक आनंदाची गुड न्यूज शेतकऱ्यांसाठी आहे, कारण की बऱ्याच काही शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत ही बातमी, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांच्या आता या दिवसात थोडे दैनिक दिवस चालू असतात, तर असे 4,000 रुपयांना म्हटले तर एक शासनाच्या माध्यमातून एक मदत त्यांना भेटते। तर शेतकरी म्हणून हेच नमो शेतकरी तसंच पीएम किसान सन्मान निधी योजनेनंतर छोटंसं महत्त्वाचं असं अपडेट होतं। तर व्हिडिओमध्ये माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा। पुढील असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा। तर शेतकरी बनवून मिळूया का नोंदवून देतो, तोपर्यंत जय जवान जय किसान।